उन्हाळ्यात आपल्याला अजिबात जेवण जात नाही. जेवणात काही ते आंबट, गोड, झणझणीत, तिखट असं असेल तर थोडंफार तरी जेवण आपल्याला जातं. आणि हे दह्याचा वापर करून आज आपण जो करणार आहोत ना मस्त रायता, त्याने तुम्हाला 2 घास नक्कीच जास्त जाणार म्हणजे जाणारच. आणि हा आहे गवारीचा रायता. मस्तपैकी कवळी गवार घ्यायची आहे. गवारीला छान निवडून घ्यायचे, पुढचा मागचा भाग काढून एक मोठे मोठे तुकडे करायचे. पण गवार मात्र कवळी हवी बरं का. जर तुम्ही अशी निब्बर गवार घेतली ना तर मग मात्र तो चोथा लागतो. छानपैकी कवळी गवार आपण एक वाटीभर घेतली आणि तेलात परतून घ्यायची. थोडी पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे काय होतं की हे वाफवली जाते छान. जर तुम्ही कोरडी तशीच टाकली तर ती कडक होईल. म्हणून पाण्यातनं काढायची आणि छानपैकी एक वाफ येऊ द्यायची. थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही, आणि तेलावर छान परतून घ्यायची. परतत असताना अगदी एक 5 ते 7 मिनिटात ती मऊ होते. थोडासा रंग बदललेला दिसेल तुम्हाला, की जेणेकरून आपल्याला कळेल की ही गवार आता होत आली. बघा तुम्ही बघू शकता. असं हात लावून बघायचं की आपल्याला मऊ झालेली आहे का. 5 ते 7 मिनिटं अगदी पुरेसं. आता बघा त्याचा रंग बदललेला दिसतो. हे बघा त्याच्यावरनं असे ब्राउनिश असे टिपके आलेले दिसत आहेत, म्हणजे छान भाजल्या गेलेली आहे. आणि पाण्याचा अंश असल्यामुळे वाफाळलेली आहे, नाही तर मग ती कडक होते. हे आता आपण काढून घ्यायचं आहे. हा ठेचा ना खरंच तुम्ही एकदा करून बघा. दही टाकलं की त्याचा रायता होतो, आणि नुसतं जरी खाल्लं भाकरीवर पोळीबरोबर तर ठेचा गवारीचा म्हणून तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता. पुन्हा थोड्या तेलात. आता 2-3 जिन्नस आपल्या घरात असतात आणि हे रायता करायला अतिशय सोपा आहे. एक मोठा टेबलस्पून आपण शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीवर आहे, पण जास्त शेंगदाणे घेतले तर मग त्याची चव जास्त लागते. तर त्यामुळे जितके आपण गवार घेतले असेल त्या बेतानेच आपण शेंगदाणे घ्यायचे. इथं मी एक चमचा, मोठा चमचा भरून शेंगदाणे घेतलेत. ते पण छान तेलात खुसखुशीत मस्त परतून घ्यायचे. कुरकुरीत झाले की ते पण आपण टाकले खलबत्त्यात. आणि आता घेतल्यात आपण हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या मस्त टाकायच्या, छान परतून घ्यायच्या. आणि हा जो ठेचा करतोय ना आपण, हा खलबत्तात केलेला अप्रतिम लागतो. आता खलबत्ता नसेल, मान्य आहे बऱ्याच जणांकडे, मिक्सरमध्ये सुद्धा करायचा, पण मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटायचा. आता या मिरच्या भाजत आल्या, त्याच्यात आपण एक चमचाभर धने टाकले. धण्यासोबत एक चवीला आणखीन आपल्याला टाकायचे एक छोटा चमचाभर जिरे. आणि हे छान मस्त खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचे. जास्त तेलाचा आपण वापर करत नाही आहेत. आणि हे सगळं आपण खलबत्त्यामध्ये वाटणार आहोत. आणि मिक्सरमध्ये केलं ना पल्स मोडवर करायचं, म्हणजे एकदम बारीक होणार नाही. पल्स मोडवर केलं की असं ओबडधोबड जाडं भरडं छानपैकी वाटलं जातं, कारण की त्याचंच त्याची मजा आहे. आता खलबत्त्यात हे जिन्नस टाकलेत. चवीला मीठ तर हवंच हवं. अंदाजाने आपल्या आपल्या मीठ घ्या. आणि मस्त ठेचा आपल्याला करायचा आहे हा. आणि लसूण, ठेचा म्हटलं, खरडा म्हटलं की लसूण आलाच. कोथिंबीर टाकून एक मस्त रगडायचं छानपैकी. 2 ते 3 मिनटात मस्त रगडलं जातं. मिक्सर असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही आहे, जाडसर करा. पण ही जी मजा आहे ना खलबत्त्याची, वाह! बघा तुम्ही आता हे जाडसर आपण वाटले. असे शेंगाचे तुकडे पण दिसत आहेत. शेंगदाणे पण असे अर्धवट चेचलेले दिसत आहेत. हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि लसणाची चव, आ हा हा. लसूण पण बऱ्यापैकी टाकायचा की जेणेकरून याला छानपैकी चव येईल. आता हा जो ठेचा आहे ना, हा आपण तेलात थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून थोडासा जर कच्चेपणा वगैरे राहिला असेल तर तो छान मिक्स होऊन जाईल आणि एक मोहरीची एक लज्जतदार चव याला छान येईल. असा हा परतून घ्यायचा आणि गार करायला आपल्याला ठेवायचा. हा भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागतो बरं का. आता हे आपण गार करायला ठेवू का, तर आपल्याला रायता करायचा आणि उन्हाळ्यात आपण दह्याचा वापर करतो. हे मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगते की उन्हाळ्याच्या रेसिपी म्हणजे दही हवंच. आणि यात थंड झाला आहे आपला हा ठेचा, याच्यात भरपूर दही टाकायचं. आणि भरपूर दही टाकलं, कालवलं की आपला मस्तपैकी हा गवारीच्या शेंगाचा म्हणजेच क्लस्टर बीनचा रायता तयार होतो. खिचडीबरोबर तर अप्रतिम लागतो. काही जर नसेल ना संध्याकाळच्या जेवणात, मस्तपैकी फोडणीचा भात करायचा किंवा खिचडी करायची आणि खिचडीबरोबर
हा मस्त गवारीच्या शेंगाचा रायता खायचा. तुम्ही पण बघा, तुम्हाला आवडतो का हा? आवडल्यावर नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि वरतून ही टाकली मी मस्त कुरकुरीत लाल मिरची. चव फार मस्त आहे, छान तेलात ही काश्मीरी मिरची मी तळलेली आहे. तिखट नाही आहे, पण चव मात्र खूप छान लागते. तर असा हा गवारीचा रायता.